जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने तुम्हाला मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया आणि आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. देवा, या नवीन दिवसामध्ये पुन्हा एकदा तू आम्हाला या जगामध्ये ठेवलं आणि प्रभू, तुझी सेवा करण्याची जी संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझं वचन खूप सुंदर आहे, आमच्या जीवनासाठी जीवन असं आहे. आणि प्रभू, तू आम्हाला ह्या जगामध्ये असताना तू आम्हाला सहाय्य करतोस, आमच्या जीवनामध्ये नवीन वेगवेगळे अनुभव देतोस. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू, मी नाही तर प्रभू तुझ्या लोकांसंगती तू बोल आणि प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भावाला, बहिणीला, लेकरांना, तरुण लेकरांना, वृद्धांना प्रभू तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. या शेवटच्या काळामध्ये राहत असताना प्रभू, आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालावं, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा तू वापर तू करून घे, उपयोग तू करून घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत की प्रिय प्रभू, तू आम्हाला या जगामध्ये सर्व गोष्टी पुरवून दिल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे आणि तुला गौरव देत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, मागील पुस्तकामध्ये आपण पाहत आहोत, मागील जे पवित्र पुस्तक होतं अनुवाद, याच्यामध्ये आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी मोशेच्या द्वारे देवाने इस्रायल लोकांना वेगवेगळे आज्ञा, विधी, नियम त्या ठिकाणी सांगितले होते. आणि मग पहा, मोशे हा संपूर्ण हयातीत 120 वर्षाचा होऊन त्या ठिकाणी देवाची त्यांनी सेवा संपवलेली आहे. परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की तू या मोआब देशाच्या पुढे तू जाऊ शकणार नाही. आणि मग पहा, त्या ठिकाणी त्याला परमेश्वराने मोआब देशामध्ये उंच डोंगरावरती, पिसगा नावाच्या डोंगरावरती नेऊन त्याला कनान देश त्या ठिकाणावरून दाखवलेला आहे. आणि मग त्या डोंगरावरतीच मोशेचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग या सर्व इस्रायल लोकांची जबाबदारी देवाने मोशेला सांगितल्याप्रमाणे यहोशवावरती सोपवलेली आम्हाला दिसत आहे. आता पहा, यहोशवा हा जो व्यक्ती होता, हा सतत मोशेच्या सानिध्यात होता, देवाच्या सानिध्यात होता. मोशे ज्या ज्या ठिकाणी जायचा त्या त्या ठिकाणी यहोशवा हा मोशेच्या संगती होता. जसा आरोन देवाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी होता, तसा यहोशवा देखील मोशेच्या संगती होता. मोशेच्या सानिध्यात राहून यहोशवा त्या ठिकाणी देवाच्या सेवेसाठी तो तयार झालेला होता. त्याने मोशेला जवळून पाहिलेलं होतं. मोशेशी देवबाप कसा बोलतो हे देखील यहोशवाने त्या ठिकाणी पाहिलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या यहोशवा या पुस्तकामध्ये आम्ही येत असताना ते पुस्तक देखील यहोशवाने त्या ठिकाणी आम्हाला लिहिलेलं आम्हाला दिसत आहे. याचा लेखक यहोशवा आहे. आणि पहा, यहोशवा या शब्दाचा अर्थ बचाव करणारा आणि खरोखर देवा ह्या पुस्तकाचा जो संदेश आहे, देवाचा विश्वासूपणा. आणि यहोशवा या शब्दाचा अर्थ बचाव करणारा. आणि मग पहा, ह्या ठिकाणी सर्व इस्रायलाची जबाबदारी यहोशवावरती मोशेने टाकलेली त्या ठिकाणी दिसत आहे. मोशेने
यहोशूआला या इस्रायलाचं पुढारी त्या ठिकाणी नेमलेलं आहे. आणि मग सर्व मोठी जबाबदारी यहोशूआवरती येऊन त्या ठिकाणी पडलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं मन त्या ठिकाणी चलबिचल झालेला आम्हाला दिसत आहे, कारण तो त्या ठिकाणी घाबरलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला ज्या वेळेस आम्ही येतो यहोशूआ याचा पहिला अध्याय, आणि त्या ठिकाणी आम्ही जर हेडिंग वाचलं की कनान देश जिंकण्याची पूर्व तयारी आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशूआ याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता ओठ यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरातपर्यंत हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा देश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्या जवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. आणि मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. पहा, ह्या ठिकाणी यहोशूआ हा आम्हाला जरा थोडासा खचलेला आम्हाला दिसत आहे, परंतु परमेश्वर त्याला त्या ठिकाणी एनकरेज करत आहे. परमेश्वर त्याला धीर देताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे जसा परमेश्वर मोशे बरोबर होता तसा यहोशूआच्या बरोबर देखील आहे, हे परमेश्वर देव त्याला सांगत आहे. प्रियांनो, आजच्या काळामध्ये आम्ही नेतृत्व करत असताना मोशेसारखं नेतृत्व आम्ही करावं. सुमारे 120 वर्ष मोशेने इस्रायलाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्यासारखा संदेष्टा आजवरही झाला नाही, जो परमेश्वराच्या सोबत चालत होता. आणि मग परमेश्वराच्या सोबत चालत होता. आणि मग पहा, आजच्या ह्या युगामध्ये, या नवीन काळामध्ये आम्ही पाहत आहोत की मोशे सारखं नेतृत्व आज या लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत नाही, पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही. कारण मोशे हा सरळ मार्गाने चालणारा होता, परमेश्वराच्या अधीन असून तो चालत होता, परमेश्वराच्या शब्दाच्या बाहेर तो गेला नव्हता. आणि म्हणून पहा, देवाने पवित्र शास्त्र त्याच्याबद्दल ह्या ठिकाणी साक्ष देत आहे. आणि मग मोशेचा मदतनीस म्हणून यहोशूआ याची निवड त्या ठिकाणी देवाने केलेली आम्हाला दिसत आहे. देवाची कृपा दृष्टी
यहोशूवरती झालेली आम्हाला दिसत आहे. आणि मग इस्रायलाची सर्व जबाबदारी यहोशूवरती परमेश्वराने सोपवलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या ठिकाणी परमेश्वर देव या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. वचन 5, जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबर मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हे स्वतः यहोशूवाला परमेश्वर सांगत आहे. मी तुला सोडून जाणार नाही व टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांना पूर्वजांना देण्याची शपथ मी त्याच्या जवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो, खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. प्रियांनो, ह्या ठिकाणी परमेश्वर देव स्वतः यहोशूवाला धीर देताना आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देखील देवापासाच धीर देत आहे. जेव्हा आम्हाला एखादी गोष्टची जबाबदारी परमेश्वर आमच्यावरती सोपवतो, त्यावेळी स्वतः परमेश्वर देव हा तुमच्या आणि माझ्या समवेत आहे, तुमच्या आणि माझ्या संगती आहे. परंतु आम्ही मानवी दृष्टिकोनातून आम्ही परमेश्वराकडे पाहत असतो की आम्ही चुकलेलो आहोत, आम्ही पापी आहोत, कस काय परमेश्वर देव आमच्या संगती राहील. परंतु नाही प्रियांनो, आम्हाला जर परमेश्वराच्या ठाई राहायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये पवित्रता आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला किती स्थान देत आहोत हे आम्ही पारखलं पाहिजे, हे आम्ही ज्ञात केलं पाहिजे. प्रियांनो, ह्या ठिकाणी यहोशूवाला परमेश्वर धीर देताना आम्हाला दिसत आहे आणि तो त्या ठिकाणी सांगत आहे की माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र हे सगळे काळजीपूर्वक पाळ. उजवीकडे किंवा डावीकडे तू वळू नको. ज्या आज्ञाविधी मी तुला दिलेल्या आहेत त्या सर्व काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. प्रियांनो, हे आपल्या धार्मिक सेवेतील गुज आहे, हे सिक्रेट आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रियांनो देवाचं वचन नियमशास्त्राला आम्ही महत्व दिलं पाहिजे. देवाच्या आज्ञा विधीला आम्ही महत्व दिलं पाहिजे. आज या ठिकाणी इस्रायलाची संपूर्ण जबाबदारी यहोशूवावरती टाकलेली आहे परमेश्वराने. अशातच तो त्या ठिकाणी थोडासा एवढी मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे, तो त्या ठिकाणी खचलेला आम्हाला दिसत आहे, घाबरलेला दिसत आहे. परंतु परमेश्वर देव त्या ठिकाणी त्याला धीर देताना दिसत आहे. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. बघा, या ठिकाणी काय सांगितलं, रात्रंदिवस त्याचे मनन कर. रात्रंदिवस, रात्री आणि दिवसा त्याचं मनन करायला हवं. आम्ही किती मनन करताना आमच्या जीवनामध्ये दिसत आहोत. आजचे पुढारी, आजचे देवाचे सेवक, आजचे देवाचे लोक रात्रंदिवस परमेश्वराचा ग्रंथ आपल्या मुखी आहे का? आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळतो का? रात्रंदिवस आम्ही परमेश्वराच्या समक्षतेत आहोत का? याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी परमेश्वर देव हा तुम्हाला आणि मला ह्या ठिकाणी पाचारण करत आहे. देवबाप तुम्हाला आणि मला या सकाळच्या समय
सेवेसाठी आमंत्रित करत आहे. परमेश्वर देव हा आज या सकाळच्या समयी तुमच्याशी बोलू इच्छित आहे. घाबरू नका, खंबीर व्हा, धीर धरा. आज तुमच्या बरोबर परमेश्वर देव स्वतः उभा आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर स्वतः उभा आहे. प्रियानो, अशा रीतीने परमेश्वर देवाने यहोशुआला ह्या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे. प्रियानो, माझ्या जीवनामध्ये देखील मी तुम्हाला एक साक्ष सांगत आहे. ज्यावेळेस देवबापाने मला सेवेसाठी बोलवलं, 95-96चा 1999, 96 आणि 1995चा वर्ष असे. रेव्हरंड दिलीप ठोंबरे NAP मिशनचे पास्टर, मनमाड बेथेल चर्च या ठिकाणी सिस्टर जोसना पॉल यांच्या सभा होत्या. त्या ठिकाणी मी प्रार्थनेला गेलो असताना प्रार्थना चालू होती आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्या सेविकेवरती आला, शेवटी पाप क्षमेची प्रार्थना त्या ठिकाणी होत होती. मी पश्चाताप करून त्या ठिकाणी रडत होतो. माझं वय जेमतेम त्या ठिकाणी 16 वर्ष असे आणि ह्या वयामध्ये देवाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा मला त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला सांगत होतो, मी देवाच्या सेवेपासून दूर पळत होतो. देवाला मी स्थान देत नव्हतो. मी प्रार्थना करायचो, बायबल वाचायचो, परंतु मला देवाची सेवा नको होती. पहा, त्या ठिकाणी मी ज्या वेळेस वचन ऐकत होतो आणि जसं मी वचन ऐकत होतो, मी एका कोपऱ्यात बसून त्या ठिकाणी त्या कोपऱ्यात बसून मी पश्चातापी अंतःकरणाने त्या ठिकाणी रडत होतो. मी देवाच्या सेवेपासून दूर निघून मी पळून जाणारा व्यक्ती होतो. परंतु त्या सभेत परमेश्वराने माझी पकड त्या ठिकाणी घेतली आणि देवाची सेविका तिथे प्रार्थना करत माझ्या जवळ आले आणि त्या ठिकाणी माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. आणि त्या दिवशी देवाने मला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि मला जे वचन परमेश्वराने दिलं ते वचन हे आहे जे यहोशुआला त्या ठिकाणी दिलं. यहोशुआ याचा पहिला अध्याय 6, 7, 8 आणि 9 वचन हे परमेश्वराने मला त्या ठिकाणी दिले. माझी देखील परिस्थिती तीच होती जी यहोशुआच्या जीवनामध्ये होती. पहा, या भर तारुण्यात मला माहिती नव्हतं कसं काय करायचं, कसं चालवणार, कशी सेवा करणार. परंतु आज मी वयाची 47 वर्ष देवाने ह्या सेवेमध्ये देवाने मला सहाय्य केलं. अनेक चढ उतार माझ्या जीवनामध्ये आले, परंतु परमेश्वराने मला सोडलं नाही. काही प्रसंग आले की मी देवापासून दूर झालो, परंतु परमेश्वर देवाने पुन्हा एकदा माझी कान उघडणी करून त्याच्या सेवेसाठी मला पुन्हा उभं केलं. मी एक खरं का तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी तुम्हाला इतर लोक सांगणार नाही, परंतु देवाने जे माझ्या जीवनामध्ये कार्य केलं, जे आशीर्वाद मला दिले, देवाने ह्या जिवंताच्या भूमीवरती मला जिवंत ठेवलेलं आहे आणि ह्या वचनाद्वारे देवाने आजपर्यंत मला आशीर्वादित केलेलं आहे आणि इथून पुढे देखील देव बाप मला आशीर्वादित करणार आहे. परमेश्वर देव जसा माझ्याशी बोलला तसा तुमच्याशी देखील बोलू इच्छित आहे. आज देवाला परमेश्वराला वाटत आहे, आज प्रभूला वाटत आहे, आमच्यामध्ये आज एक यहोशुआ तयार झाला पाहिजे. विश्वासूपणा त्याच्या ठाई पाहिजे. आज यहोशुआ तयार होत नाहीत, आज चर्च फोडणारे दास तयार होत आहेत. प्रियानो, आज थोडस काही यायला लागलं की लगेच दुसरी मंडळी तयार. जो देवाचा सेवक असतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसल्या जातो. मग कदाचित त्या देवाच्या सेवकाच्या मनात नसते की आपण यहोशुआ तयार करू. नाही प्रियानो, असे खूप थोडे सेवक आहेत की त्यांच्या मंडळीमध्ये यहोशुआ तयार होत आहे. प्रियानो, आज
मला तुम्हाला आव्हान करायचंय सकाळच्या वेळेस, आज आम्ही यहोशाप्रमाणे तयार झालो पाहिजे. परमेश्वराच्या समागमे राहून, परमेश्वराच्या बरोबर राहून, परमेश्वराच्या साक्षीने राहून, परमेश्वराच्या सहवासात राहून, देवाच्या सहवासात राहून आम्ही त्याची सेवा आम्ही केली पाहिजे. आज तो तुम्हाला धीर देत आहे आणि ते करत असताना त्याच्या आज्ञा विधी आमच्या जीवनामध्ये पाहिजे. तर चला, आज आम्ही आमचं जीवन पुन्हा परमेश्वराला समर्पित करू. पश्चातापी अंतःकरणाने त्या देवाजवळ येऊ. त्याच्या आज्ञा विधी आम्ही काळजीपूर्वक पाळणार आहोत. परमेश्वराचा नियमशास्त्राचा ग्रंथ, देवाचं वचन, प्रार्थना, सामर्थ्य याच्यामध्ये आपण वाढूया. देवाच्या सहवासात वाढूया आणि त्याची सेवा प्रत्येक जण करूया. कारण देवबाप तुमच्याकडून, माझ्याकडून पैसा मागत नाही, तुमची प्रॉपर्टी मागत नाही, तर तुमचं जीवन, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण देवबाप मागत आहे. आज अनेक लोक अंधारामध्ये आहेत, अनेक लोक पिढेमध्ये आहेत, अनेक लोक संकटामध्ये आहेत, अनेक लोक निराशेत आहेत, अनेक लोक आत्महत्येची करण्याच्या विचाराच्या मागे आहेत, अनेक लोक क्लेशामध्ये आहेत. या सर्व लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. या सर्व लोकांना देवाचा मार्ग सांगायचा आहे. प्रियांनो, चला, आज परमेश्वर देव तुम्हाला बोलवत आहे. हे केवळ देवाच्या सेवकांचं काम नाहीये, हे काम प्रत्येक जो वचन ऐकणार आहे त्याचं काम आहे. देवाने तुम्हाला मला दिलेली ही आज्ञा आहे आणि ती आज्ञा आम्ही पूर्णपणे पाळली पाहिजे. प्रत्येक वेळीच लोक येतील असं नाही, पण तुमचं काम आहे देवाच्या वचन त्यांच्या कानावरती गेलं पाहिजे. जिवंत देव कोण आहे याची ओळख त्यांना करून द्यायची आहे. मग पुढचं काम परमेश्वर करणार आहे, पुढचं काम परमेश्वर करणार आहे. त्यांचा ताबा परमेश्वर घेणार आहे, त्यांचं जीवनाचा ताबा घेणार आहे, त्यांच्या मनाचा ताबा घेणार आहे, त्यांच्या आत्म्याचा ताबा घेणार आहे, त्यांच्या कुटुंबाचा ताबा घेणार आहे. होय प्रियांनो, आज या सकाळच्या समय आपण विचार करूया आणि देवाच्या जवळ जाऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. खूप सुंदरसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, आज अनेक लोक त्रासात आहे, संकटात आहे, अडचणीत आहे, निराशेत आहे, कर्ज बाजारी आहे. प्रभू, वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये आहे, व्यभिचारामध्ये आहे, अमंगळपणामध्ये आहे, व्यभिचारी आहे. प्रभू, या सर्व गोष्टीपासून या तुझ्या लोकांना तू सुटका तू दे. प्रभू, त्यांचा ताबा तू घे, त्यांना तू स्पर्श कर आणि तुझा गौरव दे. ते बापा, आज तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर, तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. आजच्या दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रत्येक दास, दासी, सेवकांना आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या लोकांना, तुझ्या प्रजेला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आम्ही कुणी नाही, तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. यहोशुआप्रमाणे प्रिय प्रभू येशू, तू आम्हाला चालव. तुझी सेवा करण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97331668 या क्रमांकावरती संपर्क करा. आपली साक्ष ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवर टाका आणि ज्या कोणाला प्रार्थना ग्रुपमध्ये सदस्य व्हायचं आहे, प्रार्थनेचं ओझं ज्यांना आहे, तर त्यांनी मला ह्या नंबरवरती हाय करा आणि आपला पूर्ण नाव, आपण कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून, शहरातून येत आहात, तो संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी टाका. मगच आपल्याला प्रार्थना ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. आणि मग प्रियांनो, जी प्रार्थनेची सेवा आहे तुम्ही देखील सकाळी करू शकता. देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये दिलेला आहे. आणि प्रियांनो, हा मोबाईल जो दिलेला आहे, आपण म्हणतो की मोबाईल वाईट आहे. नाही प्रियांनो, मोबाईलद्वारे देवाचं कार्य करा.
मोबाईलमध्ये फक्त रील आणि मेसेजेस वाचण्यासाठी वेळ घालू नका, तर मोबाईलद्वारे अनेक लोकांना तुम्ही आशीर्वादित करा. अनेक लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण प्रार्थनापूर्वक तुम्ही सेवा करा, सेवा करा, सेवा करा, सेवा करा. आणि देवा तुम्हाला यहोशासारखं सेवेसाठी बोलवत आहे सकाळी. तर देवा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, आमेन, आमेन.